ब्रेकनंतर स्वागत. बघूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप 25 मध्ये. उद्धव ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला पुन्हा मराठवाडा दौरा करणार. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे की नाही याचा ठाकरे दौऱ्यामध्ये घेणार आढावा. पुढील आठवड्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिले संकेत. पुढील आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता. आधी 246 नगरपालिका नगरपरिषदा, चौथ्या टप्प्यामध्ये जानेवारीत 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका होणार. रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. दादांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन सावंत यांच्यात बैठक. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंना कोंडीत पकडण्यासाठी एकत्रित लढण्याचा निर्णय. रायगडच्या रोह्यामध्ये काँग्रेसचा मोठा धक्का. सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेल्या समीर सकपाळांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. तर प्रवेश होताच सकपाळांवर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन. या प्रकरणी तत्काळ तपास सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश. राज्यात 15,000 पदांसाठी पोलीस भरती. हिंगोली जिल्ह्यामध्ये 64 जागांसाठी पोलीस भरती होणार. शिपाई आणि चालक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आलेल्या भाविकांची तारांबळ. नाशिकच्या लासलगावसह परिसरामध्ये धुक्याची चादर. हवामानातल्या बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. द्राक्ष बागांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारामध्ये अंदाजे 100 किलो वजनाची मगर आढळली. जवळपास 8 फुटांची ही मगर गवतामध्ये आढळली. वन विभागाला मगरीला पकडण्यात यश. रशियाचे अध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती. 5 आणि 6 डिसेंबरला पुतीन भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारताला भेट देणार.